संक्रांत जवळ आलेली आहे आणि तिळाचे लाडू झाले नाही तसं होईल का? पण मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तिळगुळाच्या लाडूंची नवीन आणि एकदम मऊ पद्धत, ज्याने तुमचे लाडू अजिबात कडक होणार नाहीत। मी इथे घेतलेले आहेत 500 ग्रॅम गावरानी तीळ। त्याला मंद आचेवर आपण असा चटचट आवाज येईपर्यंत भाजून घेऊयात आणि भाजल्याच्या नंतर एका ताटामध्ये याला 10-15 मिनिटे थंड करण्यासाठी ठेवूयात। मी इथे घेतलेला आहे चमचाभर तूप घेतलेला आहे आणि 500 ग्रॅम किसलेला बारीक गूळ घेतलेला आहे। त्यात मी 2 चमचे पाणी घालत आहे आणि आपण आता याला वितळून घेऊयात। लक्षात ठेवा की आपल्याला याला फेस आला की आपण एका वाटीमध्ये ते पाक थोडासा टाकून पाहूया। अशी गोळी तयार झाली की आपला पाक रेडी झालेला आहे आणि आपण आता त्यात तीळ मिक्स करून घेऊया। आणि मी इथे 100 ग्रॅम शेंगदाणे भाजून जाडसर कुटून ते पण आतमध्ये टाकत आहे। तर आपण हे मिश्रण एका ताटात काढून घेऊयात आणि हाताला पाणी लावून आपण याचे छान लाडू वळवून घेऊयात। तर पहा किती छान लाडू झालेला आहे आपला। अशाच पद्धतीने आपण हे सगळे लाडू वळवून घेऊयात। छान आणि मऊ लाडू आपले तयार झालेले आहेत। इथे लक्षात ठेवा आपल्याला पाक जास्त कडक नाही करायचा आहे। तर आपण आता इथे लाडू वळवून झालेले आहेत आपले। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या लाडक्या सुगरण अर्चना चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। चला तर मग पटकन सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।